नमस्कार महाराष्ट्र, मी विशाल बालकुंदे. आज आपल्याला दाखवणार आहोत हिंगोलीमधील धम्मदेशा विपश्यना केंद्र. गेले 10 दिवसापासून आम्ही इथं आहेत. पहिले सुरुवातीला काही व्हिडिओ बनवता आला नाही, त्यावेळेस काय माहीत पण नव्हतं आणि मला येण्यासाठी उशीर झाला होता. तर संध्याकाळी पोचल्यानंतर डायरेक्ट एंट्री रजिस्ट्रेशन करून मध्ये आलो. आज आमचा 10वा दिवस, मैत्री दिवस. मैत्री दिवशी आपल्याला मोबाईल भेटतो. त्या दिवशी आल्यावर मोबाईल जमा करावा लागतो. आपलं पाकीट आणि मोबाईल वगैरे सगळं जमा करावं लागतं. आज मैत्री दिवस निमित्त साधना झाल्यानंतर जेवणाचा टाईम झाला. त्याच्या पहिले आम्हाला मोबाईल आणि आपलं अनामत ठेवलेलं असतात त्या वस्तू भेटल्या. चला तर तुम्हाला हिंगोलीचं धम्मदेशा विपश्यना केंद्राचं पूर्ण दर्शन घडून आणतो. आता काही ठिकाणी मला बोलता येणार नाही. आता मागे आपण धम्म हॉल पाहत आहात. तिथं आतमध्ये बोलायची परवानगी नाही. आर्य मौन ग्रहण करावं लागतं. गेले 10 दिवसापासून आम्ही आर्य मौनात होतो. कोणाशी बोलणं नाही, कोणाशी हातवारे नाही, इशारे नाही किंवा कोणाला टच करणं नाही. या सर्व काही नियम असतात ते पाळावे लागतात आणि पाळले. आजचा दिवस आम्ही मौन सोडलं आहे आणि बोलण्यास चालू केलं आहे. चला तर मी तुम्हाला पूर्ण विपश्यना केंद्र दाखवून देतो. ही जी पाहत आहात ही एंट्री आहे. आता या हिरव्या नेटच्या पलीकडे सध्या तर आता जाता येणार नाही. उद्या ज्यावेळेस निघेल तेव्हा गेट आहे हे बाकीचं दाखवून देईल. या ठिकाणाहून एंट्री केली की सरळ हे आपण धम्म हॉलकडे आलो. इथं टॉयलेट बाथरूम आहेत. ज्यावेळेस धम्म साधना करतात त्यावेळेस जेव्हा 5 मिनिटाचा ब्रेक दिला जातो इथंच यावं लागायचं, रूमवर जाता येत नाही. हे धम्म हॉल पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आणि नवीन काम चालू केलेले आहेत. तर आता मला इथून बोलता येणार नाही पुढे, फक्त व्हिडिओ दाखवतो. या आचार्यांचं निवासस्थान. समय सारणी, डेली रुटीन. हे आमचे आचार्य परशुराम मोरे. आपण धम्म हॉलमध्ये जाऊ. मध्ये काही जास्त बोलता येत नाही आर्य मौन असल्यामुळं. आता इथं अजून काम चालू आहे. काही दिवसात हे काम झाल्यावर एवढं छान होणार आहे इथलं. चला तर आपण जाऊ निवासस्थानाकडे. इकडे आहे ए विंग आणि इकडं आहे बी विंग, जिथं माझी रूम होती.
ही आहे माझी रूम. सर्व सोयी सुविधांनी पूर्ण आहे रूम. चांगले कॉट, बेडशीट, अंतरायला पांघरायला सर्व व्यवस्था, तसेच बाथरूम, संडासची सोय, सर्व स्वच्छ पण आणि छान प्रकारे. चला तर आमच्या शेजाऱ्यांना भेटू. पहा, हे आमचे शेजारी. कसं वाटलं आपल्याला एवढे दिवस? आज आर्य म्हणून संपण्यात आले, तर आपण काय म्हणू शकता? एकदम मस्त वाटलं. एकदम भारी अनुभव होता इथला. बाकी काय म्हणतात लोकांना काय म्हणताल इकडं विपश्यनाबद्दल? विपश्यना ही करायलाच पाहिजे आयुष्यामध्ये. तुम्ही एकदा तरी इथे यायला पाहिजे, 10 दिवस घालवायला पाहिजे. तुम्हाला समजून जाईल की ते 10 दिवस काय आहेत म्हणून, आणि आयुष्याचा खरंच अर्थ समजून जातो याच्यातून. काय अडचणी आल्या का इथं? अडचणी काय वाटल्या इथं? अडचणी काहीच नाही, म्हणजे बाहेर जशा अडचणी इथं काहीच नाही. इथं तुम्ही उलट फ्री आहे सगळा अनुभव घेण्यासाठी. तुमचा काय अनुभव? आमचा अनुभव प्रत्येकाने यावं, प्रत्येकाने करावं शिकले. चांगलं. सुरुवातीला कसं वाटलं जेव्हा? सुरुवातीला 2-3 दिवस असं वाटलं जावं आपण, पण मस्त आहे. 3 दिवस आवड जातात, नंतर निघू वाटत नाही. खरं सांगायचं म्हटलं तर मला अजून प्रत्येकाचे नाव माहीत नाही, कारण की आमचं आर्य म्हणून होतं, कुणाला बोलणं नव्हतं, सर्व चक्क बंद होतं. आज भेट झाली. भेट तर रोज व्हायची, पण बोलणं कोणाशी नव्हतं. आपलं काय म्हणणं आहे? एकदम छान. मरणाच्या जसं माणसाला मरणाच्या ह्याच्यावर असते ना माणूस, लास्ट स्टेपला, त्याला जर समजा इथं आणून सोडलं आणि त्या ठिकाणाहून जर ते वापस जिवंत, जर त्याला जीवन जगायचं जर आनंद भेटला, तेवढं त्याला जेवढा आनंद होईल ना, तेवढा इथं विपश्यना करून होईल. एवढंच म्हणणं आहे. प्रत्येकाने इथे यावा विपश्यन केंद्रावर आणि ते करावं, प्रत्यक्षात अनुभव घ्यावा. आणि इथं आल्याच्या नंतर जे पाहून अनुभव येईल ते असं सांगण्यात, ह्याच्यात व्यक्त करण्यात काय. कारण हे सगळं मनाचे भाग आहे. मनाचं आपण शिकलेले, मनातून काय करायचं हे असं दाखवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही याच्यात. जे आतल्या फिलिंग आहेत ते बाहेर दाखवून तेवढं येणं नाही. इथं स्वतः येऊन केल्याच्या नंतर जे अनुभव येईल ते एकदम छान, उत्तम. गाव कोणतं आपलं? परभणी. आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे की उपोषण करणे चांगलं आहे, सगळ्याला चांगलं आहे. म्हणजे हे असते संपूर्ण चांगलं आहे, सगळी व्यवस्था इथलं घरच्यासारखं, म्हणजे घरचं तरी हे असतं इथं, घरच्या पलीकडे की सोय आहे. आणि जन्म म्हणून येऊन जन्माला व्यक्ती तरी उपोषण करायला पाहिजे, शिबिरमध्ये यायला पाहिजे. तर तुम्ही कोणत्या उद्देशाने आलतो? म्हणजे आपल्या नेमका येण्याचा उद्देश काय होता? येण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जरा काय याच्या डोक्यात चक्रपिकर असतात, म्हणजे काही विचार असतात ते निर्मित होण्यासाठी होतात. म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये, मनामध्ये हजारो विचार असतात. माणूस एका ठिकाणी बसत नाही. जसं आचार्याने सांगितलं, मन माकडे, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर सारखं उड्या मारतो. ते एका ठिकाणी आणायचं आपल्याला, तेच म्हणायचं आपल्याला. तसंच काही जण भरपूर प्रेशरमध्ये पण येतात की घरच्या ताणामुळे, पण छान आहे. आपण आता भेटू आपले धम्मसेवक. कुठे गेले हे आपले मित्र? अजून काय म्हणतायत? आज कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. आपलं गाव कोण नाही. इथून पुढं चाललं. इथं सेविंग आहे. हे आहेत आमचे धम्मसेवक. यांचं नाव अजून मला माहीत नाही, आता विचारतो, कारण की एवढे दिवस आर्य म्हणून बोलणं झालं नाही. आपलं नाव सर? संदीप. संदीप. गाव? बीड. बीड. तर काय म्हणतात, हे आम्ही 10 दिवस राहिलो, तुम्ही पण आमच्यासोबत होतात. तुमचा एक्सपिरियन्स?
कसं यूट्यूबचे. अच्छा यूट्यूबला चालू आहे. माझा एक्सपिरियन्स काय 4 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे. 4 महिन्याचा एक्सपिरियन्स. पण आमच्यासोबत तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान वाटतं. बॅच चांगली होती असं काही नाही. होत राहते ज्या चुका ज्या होत आहेत ते होत राहते. अजून काय म्हणसाल लोकांना वगैरे काय? काय विपश्यनाबद्दल काय नाही, म्हणसाल? जास्तीत जास्त यावं, विपश्यना शिकावी, धम्माचा प्रचार प्रसार व्हावा. बाकी काय आपल्याला कसं वाटलं? आम्हाला आपण तर एकदम- हालत पण नव्हतात खूप छान बसल्या जागी. एकदम माइंड आले- फ्रेश झालेला आहे पूर्णपणे. जसं आपण बसलो. जेव्हा जसा मी आलो होतो तेव्हा पूर्ण डिस्ट्रॅक्शन मध्ये होतो हां. आणि आता जेव्हा आलो आता एकदम पूर्ण माइंड असा खुलल्यावानी सिंगल गोष्टीवर सुद्धा लक्ष केंद्रित होत आहे. तरी पण सर्वांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही लाईफमध्ये एकदा तरी विपश्यनेचा लाभ घ्यावा. हे आता आमचे दुसरे धम्मसेवक. काय नाव सर आपलं? भूषण पवार, भूषण पवार, गाव परभणी. परभणी. आपण आम्हाला भरपूर सहकार्य केलं, तरी आपला एक्सपिरियन्स जरा थोडा सांगा आम्हाला. एक्सपिरियन्स म्हणजे कसं आहे, आपण इथं जे येतो तर ते म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी किंवा बरेच जण एक काय म्हणजे विचारधारा त्यांची थोडीशी वेगळी असते. बरेच जण असं विचार करतात की आपल्याला थोडंसं मेंटली काहीतरी जो प्रॉब्लेम आहे किंवा मेडिकल इश्यू वगैरे आहे, तर असं येतात नसता. बरेच जण आता स्पिरिच्युअल म्हणून येतात. मी आज स्पिरिच्युअल म्हणून आलो होतो. मला जो लाभ पाहिजे तो भेटला मला. अजून तसं पाहता विपश्यना हे कोणत्या जाती धर्माशी काही निगडीत नाही, ह्याच्याबद्दल नाही. काय म्हणतात? नाही, बरोबर आहे. विपश्यना हे पंचशिलेवर आधारित आहे. पंचशील म्हणजे काय, चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, याच्याबद्दल आहे. तर हे कोणत्या जातीशी वगैरे निगडीत नाही आहे, हे सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळं याच्याबद्दल म्हणजे बोलण्यात काही शब्दच ठेवले नाही ते, कारण की हे सर्वांसाठी आहे. कोणत्या जातीसाठी वगैरे असं काही नाही आहे. अरे आ जाओ आप भी आ जाओ. आपलं काय म्हणणं आहे सर विपश्यनाबद्दल? विपश्यनामध्ये एकदम चांगली प्रक्रिया आहे. विपश्यना म्हणजे आतापर्यंत जीवनामध्ये भरपूर मार्ग बघितले, पण असला मार्ग नाही बघितला. आम्ही दुसरे सार्वजनिक कार्यक्रम बघितले, पण एवढं चांगलं माध्यम पहिल्यांदाच बघितलं मी. भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो, सर्व ऐकता. एवढं माध्यम आतापर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं. याच्यात काय पूजापाठ नाही, कर्मकांड नाही, काहीच नाही याच्यामध्ये. एकदम कोणत्या बाकीच्या गोष्टीची काही घेणं नाही, फक्त आपलं मन आणि त्याला ओळखणं. हां, याच्याशिवाय पर्याय नाही. स्वतःमध्ये काय चाललंय पूर्ण हेच बघायचं समोर आपल्याला. शांतता जर पाहिजे असेल तर बुद्धाशिवाय पर्यायच नाही. थँक्यू. चला तर डायनिंग हॉलकडे जाऊ आपण आता सध्या. पूर्ण निसर्गरम्य आणि शांत वातावरणात वसलेलं हे ठिकाण म्हणजे एका डोंगराळ ठिकाणी आहे. वाटलं नव्हतं हिंगोलीमध्ये अशा ठिकाणी एखादा बसला असेल. इथं फिरायसाठी जागा आहे. लोक संध्याकाळच्या टायमाला जे विपश्यना करून थकलेले किंवा हे असतात, चहा नाश्ता झाल्यावर इथं फिरायचे. पाण्यासाठी आरो वॉटरची सोय. आपण एंटर केलं की इथं वॉश बेसिन, जे आपले ताटा वगैरे भांडे धुण्यासाठी होतं ठिकाण. डायनिंग हॉल. आज मैत्र दिवस असल्यामुळे कढी, गुलाबजामुन वगैरे छान जेवण होतं. हे माझं ठिकाण. आपापले टाटा ग्लास एका ठिकाणी ठेवायचे धुवून सगळ्यांना त्यांच्या जागी बसवलं. इकडे किचन. सेविंग. इथं अजून नवीन रूम बनत आहेत, जे अजून साधक येऊन विपश्यनेचा फायदा घेऊ शकतील.
बांधकाम चालू आहे. अजून चांगल्या प्रकारे बांधकाम होणार आहे. इथं अजून रूमचे बांधकाम होत आहेत, पाहू शकतात. प्रत्येक रूममध्ये पहिले 2-2 होते, आता 1-1 ठेवतील. जर एवढ्या चांगल्या प्रकारे बाथरूम, संडास बाथरूम पण आहे. नाही म्हटलं तर 1 दिवसाचा खर्च एका साधकासाठी 7,000च्या आसपास जात असेल. तरी 1 रुपया फी न कुठली घेता सर्व सोयी विपश्यनाला दिले जातात. आता हे चालतं कसं, तर हे दानावर चालतं. जे साधक ध्यान करून जातात, साधना करतात 10 दिवसाची किंवा 20 दिवस, हे पुढे सेवक वगैरे हे त्यांच्याकडून दानामध्ये भेटलेल्या रकमेवर हे विपश्यना सेंटर चालले जातात. इतर लोकांकडून ज्यांनी साधना केलेली नाही, विपश्यना केलेली नाही, त्यांच्याकडून कसलेही दान स्वीकारले जात नाही. इथे फक्त जे साधक येतात, विपश्यना करतात, 10 दिवसाचा कोर्स पूर्ण करतात, त्यांच्याकडूनच दान घेतले जाते. आणि त्या दानावर पूर्ण खर्च चालतो. हा कोणत्याही साधकाला, कोणत्याही विपश्यकाला कसलाही त्रास नाही होणार याची काळजी पुरेपूर घेतली जाते. इथे येण्यासाठी आता इथे कसे यायचे, तर हिंगोली बस स्टँडहून सकाळी एकदा बस असते आणि संध्याकाळी 4 वाजता एक बस असते. 4 ते 4 म्हणजे 4चा टाईम असते तिथे सुटायचा बस स्टँडवरून. रेल्वे स्टेशनहून आलात तर किंवा स्वतः पर्सनली आलात तर आपल्याला पीपल्स बँक आहे, पीपल्स बँकच्या इथं उतरून आपले मॅटाडोर, मिनीडोर वगैरे जे आहेत, टेम्पो छोटा हत्तीचे, तर ती ॲटो रिक्षा भेटते. 50 रुपये तिकीट घेतात. इथलं गाव एक एका कंपार्टमेंटमध्ये 3-3. नमस्कार. आपलं नाव नाही सांगितलं. माझं नाव जयदीप खंदारे. इकडच्या साईडला संडास बाथरूम, हे विंग सी मधले. चला विपश्यना सेंटरचं दर्शन आला. नवीन रूम, स्पेशल रूम. चला चला सध्या आपण विहीर बघायला जाऊ. कोणाला माहिती विहीर? यांना माहिती. जुने साधक. अरे बापरे, हे तर खोदकाम करणारे दिसत आहेत विहिरीचं असं पूर्ण. दगड माफियाचे अध्यक्ष. बरीच जागा भेटलेली आहे नाही, मोठी जागा आहे. जागा मला बरीच भेटलेली होती. 100 एकर असेल काही जागा. आजचा दिवस नाही लवकर जाणार. माझा दिवस सकाळी उठलं
गेलो तिथं आलं की झालं लगेच नाश्ता 6 वाजले की नाश्ता असं बसून निघालं 11 वाजले चला जेवायला लगेच मग घरी जायचं थोडं पडलं आपलं रूमवर गेलं की पडलं लगेच घंटी लगेच घंटी वाजत आहे ना चला साधा मग असं बघता बघता लगे 5 वाजायला अरे 5 वाजले चला आता चहा नाश्ता करा परत अजून 10-15 मिनिटं पडलं मंगल सबका मंगल हो जाए आज परत जाण्याचा दिवस जाताना आपण वापरलेले अंथरूण पांघरूण वगैरे सगळे इथलं नेहमी आपलं ज्या साधकानं वापरलं आहे त्यांनी स्वतः धुवून टाकणे मी माझा अंथरूण पांघरूण भिजत घातला आहे आता धुवायला चालू करेल पूर्ण बाथरूम साफ करणार संडास बाथरूम पूर्ण साफ करून जेणेकरून पुढच्या साधकाला त्याचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल त्याला काही त्रास होणार नाही तसंच आपले शेजारी पण तेच करत आहेत काही जणांनी टाकलेत वाळू घातलेत आपण कुठेतरी एका ठिकाणी घालू काय करताय काय करताय आंघोळ का धुवायचं चालू आहे धुवायचं चालू आहे का आंघोळ हे दूध आंघोळ बरं बरं नाही तर मी आता बोललो धुवायला तू व्हिडिओ काढणार होतो सर्व काही धुवून झालं अंतरायचं पांघरायचं संडास बाथरूम पूर्ण स्वच्छ करून टाकले जे पहिलं स्वच्छ नव्हतं ते सुद्धा स्वच्छ करून टाकले कारण की यापुढे जो पण साधक येईल त्याला कसलाही त्रास होणे आपण पण आलात तर आपण स्वइच्छेने पूर्ण साफ करून पुढच्या साधकासाठी सोडून द्यावे आता आवरून झाले कपडे आवरायचे तर आता बॅग पॅक झाली आता निघू इथं सर्व चांगल्या सोयी असतात मॉस्किटो साईड मशीन असते मच्छरदाणीसुद्धा आहे जर आपल्याला दान म्हणून काही सोडून जायचं असेल तर सोडून जावा घेऊन जायचं असेल तर घेऊन जावं आपापलं जे तुम्ही समजा घरून अंथरून पांघरून आणलं असताना तुम्हाला सोडून जायचे ते पुढचा साधक वापरू शकतो परतीच्या निघण्याच्या मार्गावर आम्ही निघालो आहोत आता आचार्य पण गेले काही साधक निघून गेले आम्ही राहिलोत काही साधक आता आम्ही जायच्या मार्गावर आहोत छानसं वातावरण निसर्गरम्य शांत चल पॉज करून वाचून घ्या परतीच्या मार्गावर निघालो साधकांना सोडण्यासाठी गाडी होती ती गेली आता आम्ही बसने जाणार येताना आपल्याला गेट दाखवता आलं नाही हा आहे गेट राहिलो तर आम्ही दोघं शेवटी आम्ही दोघं निघालो चालत चालत आपलं गाव जिंतूर हे जाणार जिंतूर मी जाणार लातूर जी बस भेटेल त्याच्याने निघू